शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना आता मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे। तर एका प्रकरणात म्हस्के दोषी असताना सुद्धा त्यांनी निवडणूक लढवल्याने ठाकरे गटाच्या राजन विचारेंनी आक्षेप घेतलाय। म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी ही मागणी या याचिकेतनं विचारेंनी केली आहे। तर या प्रकरणी पुढील सुनावणी आता 2 सप्टेंबरला होणार आहे। तर दुसरीकडे मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। हा रडीचा डाव आहे। हायकोर्टामधून मला अद्यापही कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही आहे। आम्ही काय लुटारू नाही आहोत, दरोडेखोर नाही आहोत, खंडणी बहादर नाही आहोत। ही शिवसेना आंदोलनात उभी राहिलेली, आम्ही सुद्धा आंदोलनकर्त्यांमध्ये माझं नाव आहे। त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते कधीच आंदोलनात, मोर्चांमध्ये, निदर्शनांमध्ये नसायचे। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची परिस्थिती होती। हा रडीचा डाव आहे। हायकोर्टामधून मला अद्यापही